तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक जबरदस्त ट्रेडिंग इंडिकेटर सेटअप। तर ह्या इंडिकेटर बद्दल मी अगोदर पण सांगितलेलं आहे, पण याच्यामध्ये आज थोडेफार काही चेंजेस आहेत ज्याच्यामध्ये आपण सेटिंग वगैरे बघणार आहे। आणि ह्या सेटिंग मध्ये आपण जे इंडिकेटर वापरणार आहे, या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी मध्ये जे इंडिकेटर आपण वापरणार आहे ते एकच इंडिकेटर आहे, ते म्हणजे EMA। आता हे जे समोर तुमच्या समोर जे दोन लाईन्स दिसतात, हे जे लाईन्स दिसतात निळा कलर आणि लाल कलरचे जे दोन लाईन, ते EMA चे लाईन आहेत। तर ते वेगवेगळ्या सेटिंग नुसार ते वेगवेगळे लाईन असं तुम्हाला दिसत असतील। तर ते दोन्हीचे सेटिंग काय आहे ते पण आपण थोड्याच वेळात जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता नक्कीच बघा। आणि व्हिडिओ नवीन लोकांसाठी तर खूपच म्हणजे माहितीशीर आहे, जे नवीन ट्रेडिंग करू लागले त्यांच्यासाठी खूप माहितीसाठी आहे, खूप हेल्प होईल त्यांना ट्रेडिंग करण्यामध्ये। तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने सांगत आहे तुम्हाला मी कुठल्याही प्रकारचं फोर्स करणार नाही किंवा सल्ला देत नाहीये की तुम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे म्हणून। ट्रेडिंग करणं हे तुमची मर्जी आणि तुमची स्वतःची जबाबदारी असणार आहे, एवढं फक्त नोट करून घ्या। आणि ह्या व्हिडिओ नंतर ना स्वतःचा रिसर्च अभ्यास अनालिसिस मात्र नक्कीच करावा। चला व्हिडिओला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता। तर इथं मी बँक निफ्टीचं इंडेक्स चार्ट घेतलेला आहे आणि एक 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवलो। तुम्ही याला टाइम फ्रेम जेवढं जास्त मोठं पण ठेवेल, 15 मिनिट अर्धा तास, तशा हिशोबाने तुम्हाला ट्रेडिंग पण सेटअप मिळेल बरं का। सध्याला तर मी इथं 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवतो। आणि इथं तुमच्या समोर दोन लाईन्स जे दिसतात ते सुरुवातीला सांगतो मी। आपण काय बघूया अगोदर, कॉल कधी बाय करायचं। जर तुम्ही ऑप्शन मध्ये करत असाल, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल, कॉल कधी बाय करायचं आणि पुट कधी बाय करायचं हे तुम्हाला सध्याला सांगतो मी। आणि हे तुम्ही क्रिप्टो मध्ये पण जर ट्रेडिंग करत असाल तर हे ट्रेडिंग सेटअप तुम्ही तिथं वापरू शकताय। सध्याला तर मी इथं हे जे वापरत आहे ते ॲपस्टॉक वरती मी मार्केटचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीचा। तर इथं आपल्याला सुरुवातीला काय करायचं ते तुम्हाला सांगतो। आता ज्या वेळेस थोडस पाठीमाग घेतो मी आता, तुम्हाला डिटेल समजेल। आता इथं स्पष्ट आहे, ज्या वेळेस हा निळा लाईन लाल लाईनच्या खाली असणार त्यावेळेस आपण फक्त PE बायचा विचार करायचा आहे, म्हणजे पुट बाईंगचाच विचार करायचा आहे। आणि ज्या वेळेस हा निळा लाईन लाल लाईनच्या वरती गेला त्यावेळेस आपण फक्त CE म्हणजे कॉल बाय करण्याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी आपण करायचं आहे। जर सेटअप नुसार चार्ट दिसत नसेल तर आपण ह्या ट्रेडिंगला अवॉइड करायचं आहे, नाही की उगा कधी पण अंदाधुंद कसं मनाला येईल तसं अशा प्रकारचं नाही करायचं आहे। आणि याच्यामध्ये अजून एक कन्फर्मेशन म्हणून आपण घेऊ शकतो। जर समजा, तर ते थोड्या वेळाने सांगतो मी। आता सुरुवातीला तुम्हाला एंट्री सांगतोय, मग त्यानंतर एक हे पण सांगतो तुम्हाला मी की अजून एक कन्फर्मेशन तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकताय। तर आता इथं बघू शकता तुम्ही, ज्या वेळेस निळा लाईन लाल लाईनला क्रॉस करून अशा प्रकारे वरती जाईल त्यावेळेस तुम्हाला कॉल बाय करायचा आहे। एक तर पहिलं काय, निळा लाईन क्रॉस केलेलं पाहिजे आणि त्यानंतर वरती एक कॅन्डल अशा प्रकारे क्लोज केलेलं पाहिजे। आता इथे हिरवा अगोदर क्लोज केलं, छोटस कॅन्डल आहे, तुम्ही जर बघितलं इथं क्रॉस करून वरती क्लोज केलं छोटं हिरवा कॅन्डल, पण इथं लाल जे लाईन आहे त्याला निळ्या लाईन नंतर क्रॉस केलेला आहे। मग जेव्हा निळा लाईन लालला क्रॉस करून वरती जाईल आणि त्यानंतर वरती एक कॅन्डल क्लोज होईल, तिथं आपली एंट्री असणार आहे। लास्ट स्विंगला आपला SL असणार आहे आणि टार्गेट आपण स्वतः डिसाइड करायचं आहे की टार्गेट किती घ्यायचं म्हणून। कारण प्रत्येक जण सांगितल्यानुसार टार्गेट तर घेत नाहीये, म्हणून टार्गेट आपण स्वतः डिसाइड करायचं आहे। स्टॉप लॉस सांगितलं लास्ट स्विंग लो, किंवा जर पुट बाय करत असेल तर स्विंग हाय लास्ट, अशा प्रकारचं आपण SL घेऊ शकतो। आणि खूपच मोठा स्विंग असेल तर आपण
स्वतः ते मॅनेज करू शकतो. एसएल थोडंफार कमी जास्त पण होत असतं कधी. ॲक्युरेट तेवढं जेवढं आपण ठरवेल तेवढंच एसएल काय लागू होणार नाहीये, हे एवढ्या गोष्टीचं लक्ष ठेवावं. आता आपण हे एक कॉलचं बघितलंय. पुट कधी घ्यायचं, आता पुट कधी घ्यायचं हे सांगतोय. ज्या वेळेस निळा लाईन लाल लाईनला क्रॉस करून खाली जाईल, त्यानंतर एखादं कॅन्डल अशा प्रकारचे जे इथे हिरवा दिसतंय खाली क्लोज करेल, त्यावेळेस आपल्याला इथं एंट्री करायचं आहे पुट मध्ये. आणि लास्ट जे स्विंग आहे त्या ठिकाणी आपण एसएल आणि खालचं टार्गेट बघू शकतो. 1:1 तर इथंच तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा मार्केट खाली गेलेलं आहे. तर अशा प्रकारचं पुट मध्ये बाईंग करू शकतो. आता बरेच जण मी सांगितल्यासारखं इथं काय वाटेल, बरेच जण हे फोकस करतील की सर इथं बघू शकता तुम्ही निळा लाईनला क्रॉस करून वरती गेल्यामुळं आणि वरती एखादं कॅन्डल क्लोज केलं त्यामुळं आपण इथं कॉल बाय केला. पण त्यासोबतच मी तुम्हाला काय सांगितलं, लास्ट स्विंगला एसएल लावून टाका. बरोबर आहे, एसएल हिट झाला. आता ही गोष्ट कधी पण डोक्यात नीटपणे लक्षात ठेवूया आपण. कुठलीही स्ट्रॅटेजी आहे ना 100% कधी बनलेलं नाहीये परफेक्ट. एसएल हे येत राहणार. दुकान टाकलं म्हणलं त्यात प्रॉफिट आणि लॉस पण होत राहणार. त्यामुळं मार्केटचा ट्रेडिंग सेटअप पण तसं आहे. तुम्ही किती भारी स्ट्रॅटेजी आणा, त्याच्यामध्ये एकदा ना एकदा आपला एसएल हिट होतच राहणार. आता इथंच बघा तुम्ही, इथून निळा लाईन किती जबरदस्त वरून खाली पडलेलं आहे, एवढं मोठं रॅली. आता इथून जे सुरुवात झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता, या ठिकाणावरून सुरुवात झाली निळा रॅली, तिथून खाली गेलंय पूर्ण इथपर्यंत मार्केट इतका मोठा रॅली दिलाय. त्यानंतर ना इथून जे सुरुवात झाली निळावरती कॉल साईडला जे सुरुवात झालंय ते इतका मोठा रॅली इथपर्यंत दिलाय. त्यानंतर ना पुन्हा काय केलेलं आहे, खाली क्रॉस करून खाली गेलेला आहे. मग पुन्हा खालचा ट्रेंड, पुन्हा वरचा ट्रेंड. म्हणजे ट्रेंड जर मिळाला आपण तर खूप मोठे पण ट्रेंड मिळू शकतात. पण याच्यामध्ये आपण ट्रेंड कसं बाय करू शकतो, म्हणजे ट्रेल कसं करू शकतो आपण, या मोठं टार्गेट कसं घेऊ शकतोय. जर समजा इथं निळा क्रॉस खाली करून खाली गेलं म्हणून आपण इथं पुटमध्ये एंट्री केलं, आता लास्ट विंगला आपण एसएल लावलं, मार्केट ज्यावेळेस 1:1 येईल ना, इथला एसएल काढायचं, ह्या जागेवर प्लेस करायचं. आणि मार्केट अजून त्याच्या खाली गेलं तर इथलं एसएल काढायचं, इथं आणून लावायचं. म्हणजे काय, जसं मार्केट वरती जाईल एसएल काय करायचं आपल्याला, प्लेस करायचं. पुन्हा मार्केट जसं वरती जाईल पुन्हा एसएल प्लेस करायचं इथं. पुन्हा मार्केट जसं वरती जाईल पुन्हा आपल्याला एसएल प्लेस करायचं आहे. अशा प्रकारे आपण एसएल ट्रेल करू शकतोय पॉईंट टू पॉईंट. म्हणजे काय होईल, मार्केटमध्ये जेवढं जास्त मोठं टार्गेट या ठिकाणी मिळेल तुम्हाला, ते पूर्ण कॅप्चर करण्याचा एक चान्स मिळू शकतो. अन्यथा तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्ही 1:2 पर्यंत घेऊन त्या ठिकाणी एक्झिट पण करू शकताय, हे तुमची मर्जी आहे. ओके, तर मी सांगितलं याच्यानंतर स्वतःचा रिसर्च मात्र नक्कीच करा. आता तुम्हाला हे सांगतो, अजून एक कन्फर्मेशन जे मगाशी बोललो होतो तुम्हाला, तर याच्यामध्ये कन्फर्मेशन कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेस समजा निळ्या लाईननं लाल लाईनला क्रॉस करून वरती गेलं, आता इथं जे क्रॉस केलेलं आहे त्यानंतर एक कॅन्डल वरती क्लोज झालेला आहे, इथं तर आपण कॉल बाय करण्याचा विचार केलेला आहे. त्याच्यासोबतच तुम्ही अजून एक गोष्ट बघू शकता, ते म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर तुम्ही बघितलं, व्हॉल्यूम पण कॉल साईडला जर स्ट्रॉंग दाखवत असेल तर तुम्हाला अजून एक चान्स मिळू शकतो की कन्फर्मेशन स्ट्रॉंगली येस, इथून मार्केट वर जाण्याचे चान्स आहे म्हणून आपण एंट्री करू शकतोय. आणि सोबतच व्हॉल्यूम किती का स्ट्रॉंग असे नका, किती का सिग्नल स्ट्रॉंग असे नका, एसएल मात्र नक्कीच लावायचे. कारण की एसएल जर नाही लावलात आणि तुमचं जर लक्ष दुसरीकडे गेलं तर खूप मोठा तुमचा लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे एसएल हे कंपल्सरी लावा. किती पण 100% कन्फर्मेशन असे नका, एसएल लावूनच तुम्ही ट्रेड करा. अन्यथा ट्रेड करण्याचं काय गरजच नाही आहे. आणि मी सांगतोय म्हणून तर ट्रेड मुळेच करू नका. अभ्यास नक्कीच करा, अनालिसिस नक्कीच करा. लगेच बघूया आपण ह्याचं सेटिंग. सध्याला मी काय करतोय, तुमच्या समोरून हे दोन्ही इंडिकेटर काढून टाकतोय मी. आता आपण काय करूया, डायरेक्ट लावूया. तर इंडिकेटर सेक्शन मध्ये जायचं. सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, तर हे त्याला मी एकदा घेतलंय आणि हे अजून एकदा घेतोय, 2 वेळा घेतलेलं आहे.
बस वरचं जे EM आहे त्याला तिथंच राहू द्या, फक्त जे खालचे EMI आहे त्याला क्लिक करा, त्याच्या सेटिंगमध्ये जावा, इनपुटमध्ये जे 9 आहे त्याला कट करून 20 करा आणि स्टाईलमध्ये यायचं आहे, इथं जे निळा आहे त्याला लाल करून घ्या. बस एवढंच आहे आणि याला ओके करून टाका. अशा प्रकारचं तुमच्या समोर सेटअप तयार होईल आणि तुम्ही याचा वापर करून एक ट्रेडिंगचा चांगला प्लॅन सेटअप बनवू शकताय. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा जर तुम्ही गेलेलं नसेल, नवीन असाल तर तुम्ही, कारण प्लेलिस्टमध्ये एक इन्फॉर्मेटिव्ह एकदम प्रोफेशनल जे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओज आहेत. ट्रेडिंगमध्ये तुम्ही नवीन असाल, बेसिक टू ॲडव्हान्स सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं टेक्निकल ॲनालिसिस आणि बरेच काही इंडिकेटर आणि टाइम फ्रेमवरती स्ट्रॅटेजीज सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ त्या ठिकाणी साध्या सोप्या शब्दात तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा आपल्या प्लेलिस्टला आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा तुम्ही लाभ करून घ्या अशी मी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला एका पुढच्या नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.